डिपेंड्स ऑन महाराष्ट्र माइंड पॉवर कॉन्सन्ट्रेशन मेमरी टेक्निक या विषयावर जवळपास 3000 व्याख्यान दिली आहेत. पण मग काही वर्षामध्ये 5 लाख प्लस स्टुडंटला ट्रेनिंग देऊन स्वरूप आहे. डिपेंड्स या दरम्यान मला दोन प्रकारचे आत्मे बघायला मिळाले, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. सकारात्मक आवाज येत नाही. सकारात्मक व्यक्ती हे बुद्धिमान असतात. बुद्धिमान विद्यार्थी बसतात सरळ बसतात, कारण सरळ बसल्याशिवाय लक्ष लागत नाही. येसा ना आवाज येत नाही, उत्साहाने येसा ना. डिफेन्स माहिती आहे, जर तुम्ही मला 20 ते 25 व्यवस्था ऐकू शकलात, जीवनामध्ये काहीतरी चेंज काहीतरी बदल घडू शकतो. फक्त लक्ष द्यायचं. येसा ना पाठीचा कणा सरळ. डिफेन्स माहिती आहे, ज्याप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते, त्याच पद्धतीनं माणसाला जीवन देण्यासाठी मोटिवेशन म्हणजे प्रेरणेची आवश्यकता असते. असं म्हणतात की ज्या व्यक्ती पायाने चालतात त्या फक्त आणि फक्त अंतर कापतात, पण ज्या डोक्याने चालतात ध्येयापर्यंत पोहोचतात. लक्षात ठेव मित्रांनो, मनुष्य किती जगला दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, पण तो कसा जगला हे सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे. आज जर विचार केला, भारताची लोकसंख्या 2011 ची अंतिम जनगणना 121,93,422 आणि त्या लोकसंख्येचं आयुष्यमान मित्रांनो सरासरी 60 वर्ष. किती वर्ष? 60 वर्ष आपल्याला पूर्णपणे कम्प्लिटली जगायला मिळतात मित्रांनो? नाही. 60-30 वर्ष आपले सगळ्यांचे झोपेत जातात. 60-30 वजा करा बरं, किती उरले? आवाज येत नाही. किती उरले? थोडं मोठ्याने किती उरले? त्यातून 5 वर्ष टीव्ही पाण्यात गेले. किती उरले? नाही येत आवाज. किती उरले? त्यातून 5 वर्ष आजारपणात गेले. किती उरले? तुम्ही सर्वजण आता 13, 14, 15, 12 वर्षाचे असाल. हे ना त्या 20 मधून 12-13 वर्ष मायनस करा, म्हणजे वजा करा. किती उरताय? 4, 5 किंवा 6. हे ना मी आणखी एक प्रश्न द्या. देवाने खूप सुंदर जन्म दिलेला आहे. त्या परमपिताने जगण्यासाठी सगळ्यांना किती जन्म दिलेले आहे? 1, 2, 4 का 7? मोठ्याने बोलायचं. 1, 2, 4 का 7? कुणी सांगितलं? नीट विचार केला तर एकच जन्म, ते पण अर्ध चाललंय आणि अर्धच बाकी. हे ना